श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पहाटेची वेळ ही अत्यंत शुभ मानली जाते आणि त्यातल्या त्यात ब्रह्ममुहूर्तावरती जाग घेणे हे तर अतिशय लाभकारी मानले जाते. पहाटे 3 ते 5च्या दरम्यान उठणाऱ्यांसाठी हे एक रहस्य आहे. ते रहस्य ऐकून तुम्हाला धक्का बसेल, कारण हे एक रहस्य नसून तो एक दैवी संकेत असतो. तर कोणते आहेत हे संकेत आणि हे संकेत तुम्हाला मिळाल्यानंतर काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, रात्रीची गाढ शांतता, सर्वत्र शांतता, तुम्ही गाढ झोपेत आहात. दिवसभराच्या थकव्यानंतर तुमचे शरीर आणि मन विश्रांती घेते आणि अचानक तुमची झोप मोडते. तुम्ही दार वाजून उठता. तुम्हाला एक अज्ञात अस्वस्थता जाणवते. तुम्ही वेळ पाहता आणि दरवेळीप्रमाणे घड्याळाचे काटे रात्री 3 ते 5च्या दरम्यानचा वेळ दाखवत असतात आणि तुमची झोप मोडण्याचे कारण म्हणजे लघवी करण्याची इच्छा. तुमच्यापैकी बरेच जण दररोज रात्री या अनुभवातून जातात. कदाचित तुम्ही हे एक सामान्य शारीरिक कार्य समजून दुर्लक्ष करता. तुम्हाला कदाचित वाटत असेल की तुम्ही रात्री खूप पाणी प्यायले असेल किंवा ते वाढत्या वयाचे लक्षण असू शकते. पण तुम्ही कधी क्षणभर थांबून विचार केला आहे का की तुमची झोप त्याच विशिष्ट वेळी म्हणजेच पहाटे 3 ते 5च्या दरम्यान का मोडते? रात्री 12 वाजता किंवा सकाळी 6 वाजता का होत नाही? आज आपण एक रहस्य उलगडणार आहोत. हे रहस्य ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्याचा धक्का बसेल. ही काही सामान्य घटना नाही, तर ती विश्वाच्या दैवी शक्तीचा एक खोल आणि गूढ संकेत आहे, जो तुम्हाला थेट पाठवला जात आहे. हा एक कॉल आहे ज्याकडे तुम्ही आत्तापर्यंत दुर्लक्ष करत आहात. तर श्वास रोखून ठेवा, कारण आज तुम्हाला कळेल की पहाटे 3 ते 5च्या दरम्यान उठणे हे एक आश्चर्यकारक रहस्य आहे, जे तुमचे जीवन बदलून टाकेल. हे तुमच्या नशिबाशी आणि तुमच्या भविष्याशी आणि तुमच्या आत्म्याशी संबंधित इतके सत्य आहे की ते जाणून घेतल्यानंतर तुम्ही या घटनेला पुन्हा कधीही सामान्य मानू शकणार नाही. तर पहा, गोष्ट अशी आहे की कोणत्याही विषयाची माहिती देणे हे आमचे काम आहे. आम्ही फक्त माहिती देऊ शकतो. आता तुम्ही मानू नका किंवा माना, ही तुमची इच्छा आहे. पण मी एकच गोष्ट सांगेल की तुम्ही मानलं तर तुमचे तारण होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. बाकी तुमची इच्छा आहे. तुम्ही स्वतः खूप बुद्धिमान आहात. तर चला, आता जास्त वेळ न घालवता आपण या रहस्याबद्दल जाणून घेऊया. तर पहा, फार पूर्वीपासून आपल्या प्राचीन हिंदू धार्मिक ग्रंथ, वेद आणि पुराणांमध्ये वेळेला केवळ घड्याळाचे टिकटिक मानले जात नाही. वेळेला एक जिवंत ऊर्जा, एक जिवंत शक्ती म्हणून पाहिले गेले आहे. 24 तासाच्या प्रत्येक प्रहाराची स्वतःची एक विशेष गुणवत्ता, स्वतःची विशेष ऊर्जा आणि स्वतःचे विशेष महत्त्व असते. आणि या सर्व प्रहरांमध्ये सर्वात शक्तिशाली, सर्वात रहस्यमय आणि सर्वात पवित्र वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त, म्हणजेच पहाटे 3 ते 5 वाजेपर्यंतचा वेळ. ब्रह्ममुहूर्त या नावातच त्याचा अर्थ आहे. ब्रह्म म्हणजे निर्माता किंवा देव आणि मुहूर्त म्हणजे वेळ, म्हणजेच तो स्वतः देवाचा काळ आहे. हा तो काळ आहे जेव्हा विश्वाची निर्मिती करणारी ऊर्जा त्याच्या शिखरावरती असते. हा तो काळ आहे जेव्हा रात्रीचा अंधार कमी होत जातो आणि दिवसाचा प्रकाश येण्याची तयारी करत असतो. हा संगम काळ आहे, असा जादुई क्षण जेव्हा तो पूर्णपणे रात्र नसतो किंवा पूर्णपणे दिवसही नसतो. या पवित्र काळात सर्व देव, देवी, ऋषी, संत आणि सिद्ध आत्मे सूक्ष्म स्वरूपामध्ये पृथ्वीवर फिरतात. यावेळी विश्वातील सर्व सकारात्मक ऊर्जा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतात. वातावरणात एक अद्भुत शांती, अवर्णनीय पवित्रता आणि एक खोल दिव्यता आहे. यावेळी सत्वगुण त्यांच्या शिखरावरती आहेत. यावेळी हवेत एक वेगळीच ताजेपणा आणि शीतलता आहे असे तुम्हाला वाटते, जाणवते. या वेळेनंतर पक्ष्यांचा किलबिलाट देखील सुरू होतो, जणू ते देखील या दिव्य वेळेचे स्वागत करत असतात. आता तुम्ही विचार करत असाल की या सर्वांचा तुमच्या जागे होण्याशी आणि लघवीला जाण्याशी काय संबंध आहे? हे नाते खूप खोल आहे. इतके खोल आहे की ते तुमच्या कल्पनेपलीकडे आहे.
जेव्हा विश्वाची ही सर्वोच्च ऊर्जा, ही दिव्य शक्ती तुमच्याशी संपर्क साधू इच्छिते, तुम्हाला संदेश देऊ इच्छिते, तेव्हा ती कोणत्याही थेट माध्यमांचा अवलंब करत नाही. ती तुमच्या स्वतःच्या शरीराला तुम्हाला जागे करण्यासाठी त्याची उपस्थिती जाणवण्याचे माध्यम बनवते. तुमच्या शरीरात लघवी करण्याची तीव्र इच्छा निर्माण करणे हा त्या दैवी शक्तीचा गाढ झोपेतून जागे करण्याचा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे. हा आजार नाही, ही समस्या नाही, हे एक दैवी अलार्म घड्याळ आहे, हृदयाची घंटा आहे, जी तुम्हाला जागे होण्यास सांगते. मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो. तुम्ही ज्याला एक शारीरिक गरज मानता किंवा शौचालयात जाऊन पुन्हा झोपी जाता, ती प्रत्यक्षात एक सुवर्ण संधी आहे, जी तुम्ही दररोज रात्री गमावत आहात. देवाने तुमच्यासाठी निश्चित केलेली ती भेटीची वेळ आहे आणि तुम्ही नकळत ती भेट नाकारता आणि तुमच्या झोपेच्या जगात परतता. आता प्रश्न उद्भवतो की विश्वाची ही शक्ती फक्त तुमच्याशी आणि तुमच्याशीच का संपर्क साधू इच्छिते? लाखो लोक जगभरामध्ये झोपलेले आहेत, पण हा संकेत फक्त तुम्हालाच का मिळत आहे? याचे उत्तर तुमच्या आत्म्याच्या प्रवासात तुमच्या आत लपलेले आहे. पहिले आणि सर्वात मोठे कारण म्हणजे तुमचा आत्मा जागृत होण्याच्या मार्गावर आहे. या जन्माच्या किंवा मागील जन्माच्या तुमच्या पुण्यकर्माचे, तुमच्या साधना, तुमच्या प्रार्थना आता फळ देत आहेत. तुमच्या जाणीवेची पातळी आता त्या टप्प्यावर पोहोचत आहे जिथे दैवी शक्ती तुमच्याशी थेट संबंध स्थापित करू इच्छितात. तुम्ही त्या निवडक आत्म्यांपैकी एक आहात ज्यांना विश्व त्याच्या पुढील प्रवासाची तयारी करून देत आहे. तुमचे असे जागे होणे हा एक पुरावा आहे की तुमच्या आत आध्यात्मिक ऊर्जेचा प्रवाह वाढत आहे. तुमचा आत्मा आता सांसारिक झोपेतून जागे होऊन देवाच्या जाणीवेत जागे होऊ इच्छितो आणि लघवी करण्याची इच्छा ही एक निमित्त आहे. खरा उद्देश तुम्हाला त्या ब्रह्ममुहूर्तात जागे करणे आणि त्या वैश्विक ऊर्जेशी जोडणे हा आहे. दुसरे महत्त्वाचे कारण तुमच्या पूर्वजांशी संबंधित आहे. हिंदू धर्मात पूर्वजांचे स्थान देवांच्या बरोबरीचे मानले जाते. सूक्ष्म जगात राहूनही ते त्यांच्या कुटुंबाशी जोडलेले राहतात. ब्रह्ममुहूर्त हा असा काळ आहे जेव्हा स्थूल जग आणि स्थूल जग यांच्यातील पडदा सर्वात पातळ असतो. याच वेळी आपले पूर्वज आपल्याशी सर्वात सहजपणे संपर्क साधू शकतात. जर तुम्ही नियमितपणे 3 ते 5 दरम्यान जागे होत असाल तर हे एक मोठे लक्षण आहे की तुमचे पूर्वज तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात. हे शक्य आहे की त्यांना एखाद्या गोष्टीमुळे वेदना होत असतील आणि त्यांच्या शांतीसाठी तुमच्याकडून प्रार्थना किंवा काही कृतींची ते अपेक्षा करतील. कदाचित ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एखाद्या मोठ्या आनंदाचे संकेत देत असतील किंवा ते तुम्हाला येणाऱ्या संकटांबद्दल इशारा देऊ इच्छित असतील किंवा कदाचित ते तुम्हाला त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद देऊ इच्छित असतील. ते तुम्हाला फक्त हे सांगू इच्छित असतील की आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही उठता आणि शौचालयाला जाता तेव्हा तुम्ही एकटे नसता. त्यावेळी ते तुमच्या सर्वात जवळ असतात. ते तुम्हाला पाहत असतात. दररोज रात्री असे जागे होणे हे तुमच्या आणि तुमच्या पूर्वजांमधील पूल म्हणून काम करत असते. तिसरे रहस्यमय कारण तुमच्या इष्टदेवांशी संबंधित आहे. प्रत्येक व्यक्तीचा एक इष्टदेव असतो किंवा एक देव आणि देवीचे रूप असते ज्याच्याशी त्याचा आत्मा खोलवर जोडलेला असतो. कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्याच्या धावपळीत, तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये इतके अडकलेले असाल की तुम्ही तुमच्या इष्टदेवाला वेळ द्यायला आणि त्यांची पूजा करायला विसरले असाल. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी तेव्हा अशा प्रकारे जागे होणे म्हणजे तुमच्या इष्टदेवाचा आवाज आहे. तो तुम्हाला आठवण करून देत आहे की मी तुमची वाट पाहत आहे. ही वेळ फक्त माझ्यासाठी आहे. माझ्याशी बोलायला या. तुमच्या मनाचे ओझे हलके करा. ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या प्रार्थना तुमच्या इष्टापर्यंत थेट पोहोचतात. कोणत्याही अडथळ्याशिवाय यावेळी केलेली हाक दिवसभरात केलेल्या 100 यज्ञाइतकेच परिणाम देऊ शकते. देव त्या दिव्य शांततेत तुमच्याशी संवाद साधू इच्छितो आणि म्हणूनच तो तुम्हाला या विशिष्ट वेळी जागे करतो. चौथे कारण तुमच्या शरीर आणि विश्वाच्या संबंधाशी संबंधित आहे. आपल्या प्राचीन शास्त्र आयुर्वेदानुसार आपले शरीर पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या 5 घटकांनी बनलेले आहे आणि आपले शरीर वात, पित्त आणि कफ या 3 दोषांनी संतुलित आहे. हा रात्रीचा शेवटचा प्रहर आहे, म्हणजेच पहाटे 2 ते सकाळी 6 वाजेपर्यंतचा काळ.
आपली जी शरीर प्रकृती असते ती 3 प्रकारच्या दोषांनी बनलेली असते, ज्यामध्ये वात, कफ, पित्त आणि पहाटे 2 ते सकाळी 6 वाजेपर्यंतचा काळ हा वाताचा काळ असतो. आणि वाताचा गुण म्हणजे हालचाल करणे, हालचाल करून तुमच्या शरीरातून मूत्र आणि विष्ठेचे उत्सर्जन करणे, ही देखील एक वाताचीच एक क्रिया आहे. ब्रह्ममुहूर्तात जेव्हा विश्वाची ऊर्जा प्राण त्याच्या शिखरावरती असते, तेव्हा ती शरीराच्या वातदोषावर देखील परिणाम करते. आणि हा एक नैसर्गिक सुसंवाद आहे. वैश्विक ऊर्जेचे जागरण तुमच्या शरीराची ऊर्जा देखील जागृत करते, ज्यामुळे वाताचा वेग वाढतो आणि तुम्हाला लघवी करण्याची इच्छा होते. तर तुम्ही ज्याला फक्त एक शारीरिक क्रिया मानत आहात, ती प्रत्यक्षात तुमचे शरीर वैश्विक घड्याळाशी संक्रमित होत आहे. तुमचे शरीर तुम्हाला सांगत आहे की विश्वात बाहेर जे घडत आहे ते माझ्या आतही आहे. हे स्थूल शरीर आणि सूक्ष्म विश्वाच्या एकात्मतेचा एक अद्भुत पुरावा आहे. तर आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जर हे इतके मोठे लक्षण असेल तर आपण काय करावे? या संधीचा फायदा कसा घ्यावा? पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पहाटे 3 ते 5च्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठता, तेव्हा ते ओझे किंवा समस्या समजू नका, ते सौभाग्य समजा. लाखोंपैकी फक्त एकालाच मिळणारे हे सौभाग्य आहे. सर्वप्रथम जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा तुमच्या मनामध्ये राग, चिडचिड आणू नका, तर तुमच्या मनात असलेल्या अदृश्य शक्तीचे आभार माना, ज्याने तुम्हाला या अमृत वेळेत जागे केले आहे. शांतपणे उठा आणि शौचालयात जा. परत आल्यावर लगेच झोपायला जाण्याचा प्रयत्न करू नका. ही चूक तुम्ही आतापर्यंत करत आला आहात. तुमचे हात, पाय आणि तोंड थंड पाण्याने धुवा. असं केल्याने तुमची उरलेली झोप देखील निघून जाईल आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल. आता तुमच्या घराच्या किंवा पूजा कक्षाच्या शांत कोपऱ्यात जा किंवा शक्य असल्यास मोकळ्या हवेत जा आणि एका आसनात बसा. तुम्हाला कोणतीही मोठी पूजा किंवा विधी करण्याची गरज नाही. फक्त शांत बसा, डोळे बंद करा, तुमचा पाठीचा कणा सरळ ठेवा आणि फक्त तुमच्या येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही जो श्वास घेत आहात ती सामान्य हवा नाही, तर ती ब्रह्ममुहूर्ताची दिव्य जीवन ऊर्जा आहे, जी तुमच्या शरीराच्या प्रत्येक कणाला शुद्ध करत आहे. आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडत आहात तेव्हा तुमच्यातील सर्व नकारात्मकता, सर्व विचार, सर्व चिंता बाहेर पडत आहेत असे अनुभवा. काही क्षण या शांततेत बसा. यावेळी विश्व तुमच्याशी बोलू इच्छिते. तुम्ही फक्त शांत श्रोते राहावे. कदाचित तुमच्या मनात काही कल्पना येईल. तुम्हाला असा उपाय सापडेल जो तुम्ही महिन्यांपासून शोधत होता. तुम्हाला कदाचित तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीची आठवण येईल, ज्याला तुमच्या प्रेमाची किंवा पाठिंब्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या आत एक अफाट शांती अनुभवता येईल, अशी शांती जी तुम्ही यापूर्वी कधीही अनुभवली नसेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या आवडत्या देवतेचे ध्यान करू शकता किंवा हळू आवाजात ओम मंत्राचा जप करू शकता. यावेळी ओमचा आवाज विश्वाच्या आवाजाशी एकरूप होतो आणि तुमची चेतना अनेक वेळा उंचावतो. तुम्ही तुमच्या पूर्वजांना देखील आठवू शकता. त्यांना शांतपणे प्रार्थना करा, हे माझ्या पूर्वजांनो, मी तुम्हाला नमस्कार करतो. तुमचे आशीर्वाद माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावरती ठेवा. जर मी काही चूक केली असेल तर कृपया मला माफ करा. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमची ही छोटीशी प्रार्थना त्यांना लगेच पोचेल आणि त्यांचे आशीर्वाद तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे प्रत्येक संकटापासून रक्षण करतील. सुरुवातीला तुमचे मन भटकू शकते, तुम्हाला पुन्हा झोप येऊ शकते, पण हार मानू नका. फक्त 5 किंवा 10 मिनिटापासून सुरुवात करा. हळूहळू तुम्हाला असे दिसून येईल की या काळात तुम्हाला बसायला आवडेल. तुमचे शरीर आणि मन आपोआप या दिव्य भेटीची तळमळ करू लागेल. ही एक हळूहळू प्रक्रिया आहे. तुमच्या आत्म्याची तहान आता जागी झाली आहे. दररोज रात्री जेव्हा तुम्ही हा नियम पाळाल तेव्हा तुम्हाला आढळेल की तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल येऊ लागले आहेत. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येऊ लागेल. तुमच्या मनात अनावश्यक चिंता आणि भीती संपून जातील. तुमचे प्रलंबित काम आपोआप पूर्ण होऊ लागेल. लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतील आणि तुम्हाला सल्ला विचारू लागतील. तुमच्या भविष्यातील घटनांची पूर्वसूचना मिळू लागेल. ही अंधश्रद्धा नाही, हे ऊर्जेचे विज्ञान आहे. तुम्ही त्या वेळेचा चांगला उपयोग करायला शिकला आहात. ज्यावेळी विश्व आपल्या सर्व शक्तीचा वर्षाव करत आहे, त्यावेळी तुम्हाला त्या खजिन्याची किल्ली मिळाली आहे, ज्याचा शोध लोक आयुष्यभर घेत राहतात. कल्पना करा की ती दैवी शक्ती तुम्हाला दररोज एक संधी देत आहे. ती दररोज तुमच्या दारावरती ठोठावते आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता. पण आता हे रहस्य जाणून घेतल्यानंतर तुम्ही असे करणार नाही. आता तुम्हाला कळेल की तुमची झोप खंडित होणे
ही समस्या नाही तर तुमच्या जीवनातील सर्वात मोठा उपाय आहे. हे एक लक्षण आहे की तुम्ही सामान्य माणूस नाही आहात. तुमच्या जीवनाचा उद्देश फक्त खाणे, पिणे, झोपणे आणि तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे नाही. तुमच्या जीवनाचा एक उद्देश आहे, एक आध्यात्मिक ध्येय आहे आणि आता वेळ आली आहे त्या ध्येयाकडे पहिले पाऊल टाकण्याची. या घटनेला घाबरू नका, ते स्वीकारा. हे विश्वाचे प्रेमपत्र आहे जे खास तुमच्यासाठी पाठवले आहे. आणि म्हणूनच पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठून या गोष्टींचा सराव करायला लागायचा आहे. ही एक साधी गोष्ट नाही, आपल्या हे लक्षात आलंच असेल. म्हणूनच जर तुम्हाला पहाटे 3 ते 5च्या दरम्यान जाग येत असेल तर रोज तुम्हाला त्या वेळेमध्ये उठायचं आहे, साधना करायची आहे, त्या वेळेचा सदुपयोग करायचा आहे. त्या वेळेमध्ये झोपून राहाल तर तुम्ही ही संधी गमवाल. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पुढं जायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर ही संधी तुम्हाला दवडायची नाही. जाग आल्याबरोबरच तुम्हाला तुमची नित्यकर्म आटोपून तुमच्या कोणत्याही महत्त्वाच्या कामाला सुरुवात करू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या वेळेमध्ये योग साधना देखील करू शकता, देवांची आराधना करू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हे कार्य जे आहे ते करायचं आहे. तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.